नाही हाय दिसत मग काय झाडा विचार केला पाहिजे तक्रार विचार एवढं तरी झालं पाहिजे. तोटा किती आता काय करायचं? तोटा किती आधीच एक तर लेट झालेत कारखाने. हा माझं नाव रंजना पाटील. माझं 50 गुंठ क्षेत्र आहे. शेजारी आणि कुंभाराच्या शेजाऱ्याने फडपेटीला तिथं आमच्यात आग लागली. जवळपास शेजारी सगळं ऊस पेटले. ती 8 साली ऊस आहे आमचा. ऑफिसात गेलं तर तिथं कपात म्हणते ती तोडकरी आली ती तिने पैसे मागतात. आम्ही कुठे काय करायचं? 2 वर्ष आम्ही कष्ट करतो. या वड्यातनं पाणी नेऊनशिने आम्ही औषधं मारली ती फवारण्या केल्या त्या. आम्ही सगळीकडे जर असं करायचं म्हटलं तर 17-18 महिने आम्ही कष्ट करतोय त्या शेतात. आम्हाला काय त्याचं मिळणार? भरपाया काय? आमचं जळून खाक झाले पाक. किती आमचं नुकसान झाले ते आमचं आम्हाला शिवण सकाळ जर ना आम्ही नुसतं राळवाळे आमच्या तोंडात जेवलेलं सुद्धा नाही. आम्ही शेतात नेऊन बसलूया. काय काय करायचं आम्ही? आणि कारखाना आणि म्हणतो कपात आहे. मग कुठवर आम्ही करणार? रोल आज सकाळी 11-12च्या दरम्यान जुनामळा क्षेत्र इथं कुर्लमधील आहे. इथे बाबू धोंडराम कुंभार ह्या युवकाने 1 महिन्यापूर्वी त्याचा ऊस गेलेला आहे. मशीननं तोडलेला. तो मशीनचा तोडलेला पाला बारीक राहिलेला त्याने पेटवायचा प्रयत्न केला आणि ती पेटवीला वारं सकाळी आज सुटलेलं असताना ज्या बाजूने वारं सुटले त्याच बाजूने पेटविल्यामुळं एवढी फास्ट त्याची आग ही झाली तयार झाली ती सरळ ऊसाला लागली. जवळजवळ 12 ते 15 एकर ऊस इथला आमच्या सर्वांचा एक 16-17 जण मालक आम्ही आहे. त्या सर्व मालकांचा जवळजवळ 15 एकर ऊस इथला जळून खाक झालेला आहे. आणि एकाचं तर धनंजय पाटलाची विहिरीवर सोलर सिस्टीम होती ती सुद्धा जळून खाक झालेली आहे. आमच्या पुतण्याची ठिबक होती ठिबकसुद्धा जळून खाक झालेला आहे. आणि आता एवढं मोठं नुकसान झालेलं आहे. आता कपातीत ऊस जाणार, ऊस तोडणाऱ्या लोकांचं तोडणारे लोक पैसे मागणार, वाडं आमचं गेलं ही गेलं, हे आणि आर्थिक नुकसान आहे. कपातीचं आर्थिक नुकसान आहे. एवढा चांगला ऊस ॲव्हरेज जवळजवळ 2.5 टनाचा ॲव्हरेज पडला असतं. एवढा चांगला ऊस आलेला आहे. हे सगळं आमचं जुळून नुकसान झालेलं आहे. तर ह्याची कुठं तर दखल घेऊन त्याच्यावर काहीतरी कायदेशीर कारवाई व्हावी. आणि बाबा इथून पुढं भविष्यात कोणही माणूस शेतकरी जर असं फड पेटवत असताना ते त्याची दक्षता घेईल आणि काळजीपूर्वक त्यानं ते काम करावं. ह्यासाठी ह्या मुलाला आपण शिक्षा करावी किंवा त्याला जर बसल असं काहीतरी त्याला ताकीद पोलीस स्टेशननं द्यावी अशी आमची अपेक्षा आहे. आणि एवढं मोठं नुकसान झालं ह्याला जबाबदार कोण? निदान कारखान्यानंतर आम्हाला सवलत द्यावी. ती 100 रुपये 200 रुपये कट करणार ती तर त्यांनी कमी करावं. एक तर शेतकरी आधीच अडचणीत आहे. ऊसाचा दर कमी आहे, एवढा खर्च वाढलेला आहे. आणि हिने जर कारखान्याने कपात केली तर ते आणि शेतकऱ्यावर भुर्दंड बसणार आहे. ऊस तोडायचा भुर्दंड आहे. असं सगळं गडी पैसे मागते ते काय करणार? काय सांगा? ही काय रानात ठेवायची वस्तू आहे का सांगा? उद्याच्याला आमच्या ऊसाला तोड येणार होती. उद्या 2 टोळे येणार होत्या. एका दिवसासाठी आमचं किती नुकसान झालं बघा. 2.5 टनाचा ॲव्हरेज पडते ऊसाचं. इतकं नुकसान झालं आहे तर याचं कुठं तर कारखाना प्रशासनाने ह्याचा विचार करावा किंवा शासनाने विचार करावा. अशा जी घटना वारंवार घडते त्या ह्याच्यावर काहीतरी मार्ग काढावा. शासनानं काढावा, लोकप्रतिनिधींनी काढावा. आणि ह्या शेतकऱ्यांना जे असे दुर्घटनाग्रस्त झाले ती त्यांना काहीतरी मदत करावी. कमीत कमी कारखान्याने प्राधान्याने ऊस नेऊन त्याला निदान ती कपात आहे ती तर बंद करावी अशी माझी एक विनंती आहे. इथं राजाराम बापू सहकारी साखर कारखाना इस्लामपूर, वारणा सहकारी साखर कारखाना वारणानगर ह्या दोन्ही कारखान्याचे इथं सभासद आहेत. त्या सभासदांची काही चूक सांगा. ह्या जी आता घटना घडली ह्या त्या ऊस मालकाची काही चूक आहे का? त्यांची काही चूक नसताना त्यांना हा दंड ही कशासाठी? कुठल्याही न्यायात बसते सांगा? तिची काही चूक नसताना त्याला दंड. टना पाठीमाग 200 रुपये कट, 100 रुपये कट, 300 रुपये कट, तोडणाऱ्याने पैसे मागायचं. मी त्या शेतकऱ्यानं काय करायचं? एक तर आधी जूनमधला ऊस आहे माझा, एक तर इतक्या दिवसांनी निघाला आहे ऊस, एक तर वजनात घट व्हायला लागली आहे. 2-2 महिने पाणी पाजलेलं नाही ऊसाने. आता जळून खाक केलं झालं आहे. आता तुम्ही बघितलं ती जळून खाक झाला आहे ऊस. आता किती वजन येणार, किती ॲव्हरेज पडणार ते असं आमच्या डोक्यात राखच पडली. हिची कुठं तर दखल घ्यावी व इथून पुढं अशा घटना होऊ नयेत म्हणून काही तर कायद्यात तरतूद करावी. बाबा ज्याने करायचं ऊस पेटवायचा पाला पेटवायचा त्यांनी जबाबदारीने पेटवावा अशी एक आमची विनंती आहे सर्व शेतकऱ्यांची.
मग तुम्ही ज्यांना पेटवले त्याच्यावर काय पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे का? आता करायचा विचार चालू आहे आमच्या सर्वांचा. कशासाठी विचार चालू आहे की भविष्यात कोण करताना तिने 10 वेळा विचार केला पाहिजे. पोलीस वगैरे येऊन आता गेले तिथनं, पुन्हा तलाट्यानं वगैरे बोलवलं आहे. मी पंचनामा करणार आहे. कशासाठी करायचा आहे, तो काय आमचा शत्रू नाही, परंतु भविष्यात कुठलाही शेतकरी फड पेटवताना शेजारी आपल्या दुसऱ्याचा ऊस आहे त्याला काहीतरी नुकसान होईल असं होऊ नये भविष्यात, ह्यासाठी म्हणून प्रक्रिया करायची.